तर मित्रांनो सुरतची टूर चालू आहे आणि खास करून आज सुरतमधला हा 4था दिवस आहे। आम्ही सुरतमध्ये फिरायला लागतो फॅमिलीसोबत। तुम्ही बघितलं असतात खूप सारे आमचे व्हिडिओज म्हणजे आता सुरतमधून येत आहेत। तर त्यातच असं आहे की आज आम्ही सुरतमधला एक फेमस गार्डन म्हणजे खूप मोठं गार्डन आहे आणि इकडे सुरतमधलं खूप छान असं गार्डन आहे म्हणजे त्याला बॉटनिकल गार्डन्स असं बोललं जातं। त्या गार्डनला आता फिरायला आलो आहोत। तर चला तुम्हाला मी दाखवतो हे बॉटनिकल गार्डन्स कसे आहेत ते आणि सुरतमध्ये सर्वात फेमस गार्डन असे बोलले जातात। तर त्याचा हा नजारा कसा आहे किंवा त्याचा हा व्हिडिओ कसा आहे तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। खास करून द लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये मी नील घाग तुमच्यासाठी आता अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो। तर आज आपण बघणार आहोत ते सुरतमधलं बॉटनिकल गार्डन्स। तर चला आपण जाऊया आता हे बॉटनिकल गार्डन्स फिरण्यासाठी। इकडे आतमध्ये येण्यासाठी या गार्डन्समध्ये तिकीट्स लागते आणि हे तिकीट्स अशा प्रकारे की लहान मुलगा असेल तर 5 ते 12 वर्षाचा त्याचे तिकीट्स आहे 11 रुपये आणि जे एडल्ट्स आहेत तर त्यांचे तिकीट आहे हे बघा 23 रुपये टोटल। तर बघा हे मित्रांनो सुरतमधलं बॉटनिकल गार्डन्स आहे आणि हे गार्डनचं फ्रंट गेट आहे। आता इथून एंट्रन्स करायचं आतमध्ये तुम्ही शकता अशा प्रकारे हे बघा हे एंट्रन्स आहे। तर बघा मित्रांनो एंट्रन्स केल्या समोर असं एक स्तंभ आहे अशोक स्तंभ असतं ना त्याच प्रकारे इथे स्तंभ आहे ना। हे स्तंभ बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहेत हे बघा। हे नरेंद्र मोदी जेव्हा इथले मुख्यमंत्री होते ना त्या काळामध्ये हे बांधले गेलेले स्तंभ आहे। अशोक स्तंभ सारखेच हे स्तंभ आहे तुम्ही बघू शकता एंट्रन्सलाच आहे संपूर्ण हे बघा। आणि साईडला लेक आहे एक इकडे बघू शकता बघा किती छान आणि उत्तम हे गार्डन आहे। खास करून खूप फेमस गार्डन आहे इकडे म्हणजे। चला तर आपण जाऊया आतमध्ये आता। आणि इकडे बघा आमची फॅमिली आता गार्डन्स म्हणजे घुमण्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी तयार झालेले आहेत आणि नियांश बघा नियांशची मजा बघू शकता तुम्ही आता कशी आहे गार्डनला आल्यानंतर। चला तर तुम्हाला मी दाखवतो हे बॉटनिकल गार्डन्स इन सुरत। तर बघा गार्डनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हे समोरचं दृश्य लागतं बघा संपूर्ण असं हा व्ह्यू आहे बघा ह्या लेकच्या साईडला म्हणजे बघा किती लांब पसरले आहे ते बघा। इकडे पण बघू शकता कशा प्रकारे स्टॅच्यू आहेत ते बघा। हे पण स्टॅच्यू तुम्ही बघू शकता सिंहाचं स्टॅच्यू आहे इकडे असं बघा। आणि हा गार्डनचा व्ह्यू आहे संपूर्ण हे बघा आणि आमची फॅमिली इकडून येत आहे बघा। तर बघा इकडे भूलभुलैया आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किंवा इकडून बघू शकता पूर्ण असं हे बांधलेलं आहे। तर चला मी चाललो आता भूलभुलैयाच्या आतमध्ये। संपूर्ण असं गोल गोल भूलभुलैयासारखं बांधलेलं आहे पूर्ण झाडं आहेत अशी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर हे नियांश पण बघा भूलभुलैयाच्या आतमध्ये बघा भूलभुलैयामध्ये मी फिरत आहे एक्झॅक्टली मला पण स्वतःला माहिती नाही पडत की एक्झॅक्टली बाहेर कुठून पडायचे आहे ते। माझ्यासोबत भाऊ आहे आणि आमची फॅमिली याच्यामध्ये खूप एन्जॉय करत आहे। तर हे छान गार्डन आहे बघा आणि या गार्डनमध्ये अशा प्रकारे भूलभुलैया किंवा आपण संपूर्ण असा ट्रीनी किंवा झाडांनी असं नटलेला हा भूलभुलैया आहे ज्याच्यातून असं तुम्ही आल्यानंतर इकडे आतमध्ये असं फिरू शकता।
तर बघा फायनली या भूलभुलैयामध्ये आम्ही बाहेर पडलेलो आहोत. रस्ता भेटला आम्हाला भूलभुलैयातून बाहेर पडण्याचा. हे छान गार्डन वाटलं आणि मस्त मजा आली याच्यामध्ये. हे बघा. तर चला तुम्हाला ॲक्च्युली पुढे दाखवतो कशा प्रकारे हे गार्डन्स आहे ते. खरंच तर मित्रांनो खरंच खूप मजा येते या गार्डनला आल्यानंतर, कारण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहोत आणि भावाने सांगितलं की हे खूप छान गार्डन आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतच आहे एक्झॅक्टली हे कशा प्रकारे गार्डन आहे ते, आणि आम्हाला पण खूप मजा येत आहे कसं. तर या गार्डनमध्ये आता फिरण्याची किंवा नवीन नवीन काय आहे ते बघण्याची. तर बघा मित्रांनो पुढे आल्यानंतर हे लेक अशा प्रकारे दिसतं. ॲक्च्युली याच्यामध्ये ना बोटिंग होते, पण आज बोटिंग ॲक्च्युली बंद आहे. माहिती नाही काही कारणास्तव इकडे बोटिंग बंद केलेली आहे, किंवा हे लेक बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे गार्डनात लागून हे लेक आहे. म्हणजे या लेकमध्ये असं बोटिंग्स केली जाते. हे बघा संपूर्ण बघू शकता किती मोठं आहे ते. हे बघा पुढून पण बघू शकता तुम्ही. तर इकडे बोटिंग अवेलेबल होती, पण काही कारणास्तव बोटिंग आता बंद केलेली आहे. तर बघा मित्रांनो आपण ह्या गार्डनच्या सेकंड पार्टकडे आलो आहेत. म्हणजे बॉटनिकल गार्डन आहे त्या सेकंड पार्टकडे. इकडे सर्व राईड्स आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे असे बोट लावलेले आहेत आणि या बोट्सनुसार सर्व राईड्स इथे उपलब्ध आहेत. तर चला आपण आता बघूया इकडे कुठल्या कुठल्या राईड्स आहेत आणि कशा प्रकारे ह्या राईड्स अवेलेबल आहेत त्या. तर बघा इकडे समोरच तुम्ही रेल्वे रूल्स बघू शकता. म्हणजे हे बघा जशा प्रकारे माथेरानमध्ये ट्रेन्स आहेत छोट्या छोट्या फिरण्यासाठी, तसंच या गार्डन्समध्ये पण अशा प्रकारे ट्रेन्स आहेत. हे बघा आणि राईड्स आहेत खास करून छोट्या छोट्या. तर बघूया आपण ह्या राईड्स कशा प्रकारे आहेत त्या पुढे. तर बघा फायनली आम्ही ट्रेनची राईड घेणार आहोत. इकडे तुम्ही होता ट्रेन एक्सप्रेस, ही तापी एक्सप्रेस असं इथे लिहिलेलं आहे आणि नियाशला खूप मजा येत आहे बघा. आणि इकडे अशी ट्रेन्स लागलेली आहे बघा. बघा इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ट्रेन्स आहे. हे बघा संपूर्ण ही ट्रेन्स आहे बघा. आता थोड्याच वेळाने ही ट्रेन चालू होणार आहे आणि इकडे आमची फॅमिली बसलेली आहे. हाय हे बघा. तर बघा इकडे अशा प्रकारे सर्व राईड्स उपलब्ध आहेत. समोर पण तुम्ही बघा राईड्स बघू शकता कशा प्रकारे आहे ते. बघा नियाश कसं वाटतंय गार्डनमध्ये आल्यानंतर? मस्त. काय दिव्या कसं वाटतंय गार्डनमध्ये? मजा येते तुम्हाला मॅडम? मस्त ना. तर बघा आता थोडं तुला ही ट्रेन चालू होणार आहे. मी ट्रेनची राईड्स घेतलेली आहे तिकडे आणि नियांशी मस्ती बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ती. तर बघा मित्रांनो फायनली इकडे ट्रेन चालू झालेली आहे. नियाश हाय इकडे बघा. आणि इकडे पगली पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ती बघा. बघा आता गार्डनचा नजारा पण बघा तुम्ही आणि ही ट्रेन चालू झाल्यानंतर कशा प्रकारे ट्रेनची स्थिती पण बघू शकता तुम्ही बघा. तिकीट येतो तर बघा मित्रांनो ह्या राईड्स बघा आणि इकडे ट्रेनची मजा पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बघा. इकडे पण राईड्स होत्या थोडं थोडं. झू राईड्स होती इकडे. इकडे बघू शकता अशा प्रकारे पाळण्या आहेत. खरंच खूप छान आहे हे सुरतमधलं बॉटनिकल गार्डन. म्हणजे खूप मजा पण येते. इकडे बघा ही ट्रेन बघा कशा प्रकारे फिरते ती आणि आमची फॅमिली बघा आई वडील इकडे.
तेव्हा आपण आता लेककडे आलेलो आहोत. मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं लेक कसं होतं तर इकडे ट्रेन बघा. चला मिनी ट्रेनची मजा आहे इकडे. लेकला पूर्ण असं गोल गोल राऊंड आहे तिकडे, म्हणजे त्या राऊंडनुसार तर लेकच्या आतमधून ही ट्रेन पूर्ण फिरते. तर खूप छान वाटतं इकडे ही ट्रेनची मजा घेऊन. ट्रेनची मजा बॉटॅनिकल गार्डनमध्ये सुरतमध्ये फॅमिली पिकनिक एन्जॉय करत आहोत. चिक्कूच्या बागेमध्ये आले आहोत. तेव्हा ही सर्व चिक्कूची बाग आहे. संपूर्ण चिक्कूची झाड आहे बघा. ही बघा तर बघा एक राऊंड पूर्ण झालेला आहे बहुतेक ह्या चिक्कूच्या गार्डनला. आणि इकडे तुम्ही आणि इकडे बोगदा बघू शकता टनल आलेला आहे. ट्रेन बघा बोगद्यातून चाललेली आहे. तर बघा फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे जिथून आपली ही ट्रेन चालू झाली होती त्या ट्रेनमधून या मिनी ट्रेनमधून आपण ज्या जागेवरून चालू झाली होती त्या जागेवर आता पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. चलो बाय बाय एव्हरीबडी. बाय बाय नियाज. बाय बाय. तर फायनली आता आम्ही या ट्रेनमधून उतरलेलो आहोत आणि आमचं स्टेशन आलेलं आहे. कुठल्या स्टेशनला उतरायचं मॅडम? ग्रँड रोड. तर बघा मित्रांनो इकडे पण ह्या राईड्स उपलब्ध आहेत म्हणजे खास करून गाड्यांच्या. पण इकडे 8 वर्षाच्या वरतीच मुलांना अलाउड आहे. तर त्यामुळे नियाच्या इकडे पाठवू शकत नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा तर बघा मित्रांनो इकडे सर्वजण ते राईड्स आहेत ना. राईड्सचं तुम्ही तिकीट्स बघू शकता कशा प्रकारे आहे ते तेव्हा. आणि नियम पण बघू शकता. जे आता बोटिंगच्या राईड्स आहेत ना म्हणजे खास करून त्याच्यामध्ये 5 वर्ष नानाच बालकने कॅम्पेनिंग आणि कारने राईड्स बेसवून राहते. म्हणजे 5 वर्षाच्या लहान मुलाला त्या बाईकमध्ये अवेलेबिलिटी नाही आहे. अशा प्रकारे सर्व नियम इथे लिहिलेले आहेत. आणि तिकीटचं रेट्स पण बघू शकता तुम्ही इकडे. आणि हे बघा हे आहे बॉटॅनिकल गार्डन सुरत.
हे सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये सर्व राईड्स आहेत. तेव्हा इकडे आताच आपण जी राईड्स केली ती म्हणजे होती ट्रेनची राईड्स. त्याच्यानंतर इकडं हे बघा एक राईड्स आहे आणि आतमध्ये तिकडे कार राईड्स आहेत. तर अशा प्रकारे खूप राईड्स इकडे आहेत. इकडे ना अशा प्रकारे इकडे सर्व राईड्स चालू झालेले आहेत. तुम्ही ही राईड्स बघू शकता कशा प्रकारे आहे ती. तेव्हा गोलवाले राईड्स. राऊंड राईड्स आहे. तर बघा इकडे न्यायची जम्पिंग जॅकमध्ये मजा बघू शकता तुम्ही इकडे. बघा इकडे जम्पिंग जॅक बघू शकता. छोट्या मुलांची मजा बघा. अशा प्रकारे पण छोट्या मुलांसाठी इकडे सर्व राईड्स उपलब्ध आहेत. मी यांची मजा बघा. इकडे बघा इकडे बोटिंग राईड्स आहेत. हे पण आता थोड्याच वेळावर चालू होणार आहे. बघा मित्रांनो फायनली आम्ही आता ह्या बोटच्या राईड्स मध्ये चाललेलो आहोत. बघा मिनल, दिव्य आणि मी. इकडे बघा का बोटच्या राईड्स मध्ये आलेलो आहोत. इकडे बघू शकता एवढे दोघी जण बसलेले आहेत. हाय. तर बघा मित्रांनो फायनली आम्ही या राईड्स मध्ये बसलेलो आहोत आणि आमची ही राईड चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ती. बघा खूप मजा येते. मीनाची अवस्था बघा तुम्ही. दिव्या बघा. एक मिनिट. खूप मजा येते. मला तर खूप काय वाटत नाही पण मीनाची आणि अवस्था बघा. मस्त रे. दोघींची अवस्था बघा. हे का फायनली मला हसायला लागलेलं आहे. बघा अवस्था बघा. यस खरोखर मित्रांनो खूप मजा येते या राईड्समध्ये बसल्यानंतर. मला तर आनंद आला आणि यांचा आनंद तुम्ही दोन्ही यांच्या चेहऱ्यावर बघू शकता कसा प्रकार आहे तो. मला वाटतं पहिल्यांदा बसला. पहिल्यांदा ना. आणि खरंच नियाश यायलासाठी इथे घाबरला होता. तो तिकडे तो नरेश सोबत बसलाय आणि आम्ही तिघे जणच फक्त या राईड्स मध्ये आलो. फायनली आता मन शांत झालेलं आहे कारण टेन्शन नाही. थोडं स्पीड यांचा स्लो झाल्यामुळे ना या राईड्सला खूप मजा आली आणि आम्हाला तर खूप आवडलं. आई एवढी तर बघा मित्रांनो ही राईड्स पण आम्हाला करायची होती पण फायनली काहीतरी करायला भेटली नाही कारण टाईम पण झालेला होता ना आणि आम्हाला. तर ही पण राईड्स तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आहे ते. हे बघा छान आहे ही राईड्स. तुम्ही कधी जर असल्या राईड्समध्ये बसला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बॉटॅनिकल गार्डन कसे आहे ना ते पण मला सांगा. तेव्हा ह्या दोन्ही राईड्स आता इकडे चालू आहे. तेव्हा तर बघा मित्रांनो फायनली आम्ही ही राईड्स केली आणि खूप मजा आली आणि तुम्ही मिनलची आणि दिव्याची अवस्थावर बघितली असेल. मी पण या राईड्समध्ये फर्स्ट टाईम बसलो होतो पण मला मजा आली.
तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसलीच असेल कशी वगैरे मजा करत होतो. तर बघा बहुतेक तरी आमचं हे बॉटॅनिकल गार्डन आमचं फिरून झालेलं आहे आणि ह्या राईड्स पण आम्ही सर्व केल्या. तर खूप मजा येते आणि मजा पण आली. तर अशा प्रकारे हे सुरतमधलं सर्वात फेमस गार्डन आहे, जे एक्झॅक्टली सुरतचे सर्वात मोठं गार्डन पण बोललं जातं. आणि अशा प्रकारे राईड्स इकडे खूप उपलब्ध पण आहेत, पण प्रत्येकाचं चार्ज वेगवेगळं आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम्स होतो इकडे आल्यानंतर. तर हे होतं सुरतमधलं बॉटॅनिकल गार्डन. आमची सुरत टूर चालू आहे खास करून फॅमिलीसोबत, आणि त्या फॅमिली टूरमध्ये आज गार्डनला भेट दिली होती, या बॉटॅनिकल गार्डनला भेट दिली. तर हे गार्डन कसं होतं हे तुम्हाला मी दाखवलं ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आम्हाला तर हे गार्डन नक्कीच आवडलं. तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच सांगा की हे गार्डन कसं आहे आणि हे कशाप्रकारे तुम्हाला वाटलं. तर जर हा आज बॉटॅनिकल गार्डनचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भेटूया तोपर्यंत पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय, बी हॅप्पी.